प्रत्यक्ष हजर नसताना 2 दिवसाआधी हजेरी लावलेली आहे। पालक आणि शिपायांची तक्रार आहे, कारवाईची मागणी आहे। प्राध्यापक आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबत खेळत आहेत आणि या शाळेची हालत एवढी खराब आहे की दरवाजे तुटलेले आहेत। या किचन रूम मध्ये काही दिवसापूर्वी साप निघाले, सोलर लाईटाची प्लेटा तुटल्या आहेत, त्याच्यानंतर बाथरूमची सर्व हालत खराब आहे। म्हणूनच हा सगळा जो प्रकार या ठिकाणी घडला याची चौकशी करण्याकरिता आम्ही जिल्हाधिकारी, आपले शिक्षण अधिकारी आणि संबंधित विभागाचे जेवढे अधिकारी आहेत यांना आम्ही पत्रव्यवहार करून संबंधित प्राध्यापकावर कठोर कारवाई करण्याची आम्ही मागणी करणार आहोत। मला सोमवार, मंगळवार, बुधवार या दिवशी सकाळी यावं लागते आणि त्याच्यानंतर ते 3 दिवस दुसरे चपराशी जे आहेत बनसोडजी त्यांना यावं लागते। तर मी या आता मधामध्ये मी आली, म्हणजे येऊन गेली, मी सकाळी येऊन गेली 11 वाजता। तर बाबूजींचा फोन आला की कार्यालयामध्ये कोणीच नाही आहे, तर मी माझे कामं कसे करू। मी म्हटलं तुमच्याकडे चाबी आहे, तर म्हणे तुमची दुपारपाळी आहे म्हणे। मी म्हटलं मी काही येत नाही, मी सरांना बोलली म्हटलं। तर ते बोलले की असं नाही होत म्हणे, तुम्हाला नोटीसनुसार वागावं लागेल म्हणे। शिक्षकांना खूप त्रास देतो आणि सर्व परिचय लोकांना सुद्धा खूप त्रास देत आहे हेडमास्तर। आणि यांनी यावर्षी 10वीची परीक्षा फी 600 असताना सर्व पालकांकडून 700 रुपये सुद्धा फी घेतली आणि मानसिक त्रास विद्यार्थ्यांना देतो आणि कोणत्याच विद्यार्थ्यांना कोऑपरेट करत नाही आणि शाळेसोबत मला काही लेना देणं येत नाही असा हा बोलत असतो नेहमी आणि सर्व शिक्षकांना व सर्वांना त्रास देत असतो। तरी यावर सर्वांनी लक्ष देऊन या हेडमास्टरची आमच्या शाळेमधून बदली करावी आणि आमच्या शाळेमध्ये हा हेडमास्टर